या नावाचं कला प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे। मुळामध्ये रस याच्यामध्ये जो नवरस आहे कलेमधला, ते मूर्त स्वरूप असेल किंवा अमूर्त स्वरूप असेल किंवा अलंकरण स्वरूप असेल, या तिघांचं मिश्रणच आपल्याला इथं वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतं आहे। मुळामध्ये कला जी आहे ही कला आंतरिक अध्यात्माचं चेतना जागृत करणारी गोष्ट आहे। तर जी साधना आहे ती साधना जर या रसाच्या माध्यमातून बघायला गेलं या प्रदर्शनाच्या निमित्ताने, तर एकीकडे बोबळे मॅडमने जे ट्रॅडिशनल वर्क केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अलंकरण जास्त प्रमाणामध्ये दिसतं, आणि दुसरं बोबळे सरांच्या याच्यामध्ये वास्तववादी चित्रण आपल्याला बघायला मिळतं, आणि तिसऱ्या याच्यामध्ये उंबेकर सरांच्या याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे मूर्त अमूर्त आणि अलंकरण यांचा जो मेळ साधला गेला आहे या रस या निमित्ताने हा आपल्याला इथं बघायला मिळतो आहे। आणि सर्वच कामं ही उत्तम स्वरूपाची आपल्याला बघायला मिळत आहेत। जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या प्रदर्शनासाठी प्रतिसाद द्यावा मी या माध्यमातून त्यांना विनंती करतो, आणि सदरील कलावंतांना मी माझ्या वतीने सद्गुरुमय शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। थँक्यू सर, धन्यवाद सर। राणा मी शुभेच्छा देतो। चित्र प्रदर्शन पाहताना एक लक्षात आलं की हे गुरु शिष्याचं नीट ऑर्गनाईज केलेलं हे प्रदर्शन आहे। जो शिष्य आहेत चंद्रशेखर उमेकर, ते स्वतः आर्टिस्ट तर आहेतच, पण ते आर्किटेक्ट आहेत। म्हणजे वास्तुकला किंवा आर्किटेक्चर प्लस पेंटिंग किंवा कला असं दोन्हीचं मिश्रण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल। जी विशिष्ट प्रकारची रंगसंगती त्यांनी वापरलेली आहे ती लगेच तुमचं लक्ष त्या चित्रसंगतीकडे किंवा त्या आकारांकडे तुमचं लक्ष वेधित करतं। आणि गोडबोले सर मी त्यांना सगळं शिक्षण दिलेलं आहे। फक्त उमेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो की साठी वयाची मर्यादा नसते। आता चांगले वेल एस्टॅब्लिश आर्किटेक्ट असतानाही त्यांना कलेमध्ये आपला काहीतरी ठसा उमटावासा वाटला तर ते नुसतं चित्र काढून नव्हे तर त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यांनी BFA कंप्लीट केलं। म्हणजे या वयामध्ये त्यांनी GD ॲड केलं। म्हणजे त्या कलेतलं पूर्ण नॉलेज घेऊन त्यांनी आपलं हे एक्झिबिशन भरवलेलं आहे। आणि त्या जे त्यांनी नॉलेज घेतलेलं आहे त्याचं ते सगळं तुम्हाला त्यांच्या त्या चित्रामध्ये, रंगसंगतीमध्ये, आकारामध्ये ते सगळं त्यांचं दिसतं। बोबडे मॅडमचा जो विषय आहे तो पण युनिक आहे। म्हणजे सगळे सण म्हणा किंवा इंडियन ट्रॅडिशनचा तो त्यांचा भाग त्यांनी अतिशय चांगला बघितलेला आहे। आणि बोबडे सरांचं जे निसर्गावरचं पेंटिंगवरचं त्यांचं प्रभुत्व हे अतिशय ठळकपणे असं लक्षात येण्यासारखं असं आहे। तर मी या तिन्ही आर्टिस्टना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि आजचं जे प्रदर्शन प्रिन्सिपॉल श्री गजाननराव बोबडे साहेब, उमरेकर साहेब यांचं जे काही मी चित्रकला आणि जे चित्र पाहिलेत मला खूप आनंद झाला। आमच्या बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयामध्ये आम्ही राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा दरवर्षी भरवतो, आणि त्याकरता बोबडे सर त्यांची पूर्ण टीम खूप मेहनत घेते। तर मी अनेक वेळा त्यांना कोणत्याही माणसाचं एक स्वप्न असायला पाहिजे, आणि ते स्वप्न म्हणजे उंच उंच स्वप्न असलं पाहिजे। ती म्हण आहे की आसमान में भी छेद कर सकते हो, एक पत्थर तो उछालो यारो। तर मी त्यांना सल्ला दिला होता की मुंबईमध्ये आपलं हे झालं पाहिजे। तर आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची पेंटिंग्स लावलेली आहेत। मी विदर्भातल्या अनेक लोकांना प्रवृत्त करतो की या आणि मुंबईला धडका मारा, परंतु ते आमच्या विदर्भातून बाहेर निघतच नाहीत। आहेत कला, परंतु जे मीडिया आहे, दूरदर्शन आहे, हे असं आर्ट गॅलरी आहे, त्याच्यामधून लोकांपर्यंत तो मेसेज जातो। आणि या सर्व पेंटिंग्स करता इमॅजिनेशन लागतं, पेशन्स लागतो। आणि आज जग तुम्हाला माहिती आहे फक्त पैशाच्या मागं चाललो आहे। आता साहेब आर्किटेक्ट आहेत, त्यांना काही आवश्यकता नाही हे पेंटिंग्स करायची, आपलं आर्किटेक्ट करायचं, पैसे कमवायचे आणि झोपायचं। परंतु असे दर्दी लोक त्याच्यामध्ये आहेत
आता मी सुद्धा माझं हॉस्पिटल आहे, मी आज माझे सर्व पेशंट्स वगैरे सोडून आलो, कारण मला त्या कलेची मला आवड आहे आणि त्यांना प्रोत्साहित करावं या दृष्टीने मी आलेलो आहे. आणि त्यांच्या मिसेसच्या पेंटिंगसुद्धा पाहिलेल्या आहेत. तर मला महात्मा फुल्यांची आणि सावित्रीबाई फुल्यांची आठवण येते की महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना पण तयार केलं. त्याप्रमाणे गजानन बोबडे साहेबांनी बोबडेताईंना सुद्धा त्या पेंटिंग्समध्ये आणलं आणि त्यांनी सुद्धा सहकार्य दिलं. माझ्या सर्व हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना आणि त्यांनी असंच प्रदर्शन दरवर्षी भरवावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि माझी इच्छा आहे. मला खूप छान नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून सध्या काम बघतोय. नेहरू सेंटरच्या ह्या AC गॅलरीमध्ये अकोल्याचे नामवंत चित्रकार तिघे आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर उमेकर, नंतर गजानन बोबडे आणि त्यांच्या मिसेस मृण्मयी बोबडे, या तिघांचंही काम आज बसून इथे प्रदर्शनाला मांडलेलं आहे. तिघांचंही काम फार उत्कृष्ट आहे. तिन्ही वेगवेगळ्या शैलीमध्ये काम केलेलं आहे आणि वेगळा कॉन्सेप्ट जरी प्रत्येकाचा असला तरी तिघांची जेव्हा चित्र मांडली गेली तर तो एकसंग असा बघायला एक वेगळी हे आहे. वेगळे माध्यम बघायला मिळतात, वेगळे म्हणजे कलेचे फॉर्म्स आहेत ते, म्हणजे नवीन ज्या काही विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यासाठी ही खरं म्हणजे मेजवानी आहे. तर प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या पुढच्या कार्यकर्त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. सर आहेत जे स्वतः पेंटिंगचे कलेचं जे आहे ते शिक्षण ते देतातच, पण स्वतः उत्कृष्ट कलाकार आहेत. दर रविवारी न चुकता, मी मुद्दाम हा शब्द वापरतो, न चुकता कलेची साधना करणारे, स्वतः प्रत्यक्षित जाऊन काम करणारे असे जे कलाकार आहेत, हाडाचे कलाकार, त्यांचं आज मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वर्ली इथे चित्रकलेचं प्रदर्शन लागलेलं आहे. आणि त्यांचा जो मेन अभ्यास त्यांनी इथे जे मांडलेला आहे निसर्गावर, हे विदर्भातले जे गाडे जे चित्रकार आहेत त्यांनी निसर्गाच्या सह्याद्रीचा जो काही अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी जे काही निसर्ग चित्र इथे केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्या चित्रांविषयी आपण आणखी जाणून घेऊया. सो प्लीज सर, तुम्ही तुमच्या चित्रांविषयी आणि तुमच्या प्रवासाविषयी माहिती द्यावी. मी प्रिन्सिपल गजानन बोबडे, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला येथे कार्यरत आहे. आज नेहरू सेंटर येथे माझं चित्र प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनामध्ये आम्ही रसा या सब्जेक्टवर 3 कलावंतांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि पहिले चंद्रशेखर उमेकर सर, जे अमूर्त शैलीमध्ये काम करतात आणि त्यांनी प्रेझेंट केलेल्या पेंटिंग्स जे आहे अमूर्त शैलीवर आहे. आणि त्यानंतर माझं जे आहे निसर्ग चित्रणावर आधारित आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आणि सातपुड्या पर्वतामधले काही निसर्गचित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि तसेच माझी मिसेस आहे मृण्मयी बोबडे, ती पण प्राध्यापक आहे आणि तिच्या पण पेंटिंग्स इंडियन आर्ट या विषयावर आहे. आणि तिने वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन आपल्या संस्कृतीला जपून काम केलेलं आहे. आणि ते इंडियन आर्टमध्ये केल्यामुळे अशा पद्धतीचं काम ॲक्रेलिक ऑन कॅनव्हासमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि ते सर्व प्रेक्षकांनी बघावं अशी मी विनंती करतो. थँक्यू. कलेची अतिशय आवड आहे. त्यांनी त्याच्यातही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पेंटिंगमध्ये सुद्धा, म्हणजे आर्किटेक्चरच्या सोबत पेंटिंगमध्ये पण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. आणि त्यांच्या ॲबस्ट्रॅक्ट ह्या फॉर्ममध्ये, अमूर्त ह्या फॉर्ममध्ये त्यांचे पेंटिंग्स आहेत. त्यांचं फक्त अमूर्त या शैलीतच प्रभुत्व नसून त्यासोबतच त्यांची इथे तुम्ही बघू शकता जे लँडस्केप इथे लागलेले आहेत, तर रिअलिस्टिक कामसुद्धा आणि लँडस्केपिंगसुद्धा त्यांचं अतिशय सुंदर आणि खूप प्रभावीपणे त्यांनी इथे मांडलेलं आहे वॉटर कलर माध्यमातून. तर या ठिकाणी जे ॲबस्ट्रॅक्ट काम आहे हे ॲक्रिलिकमध्ये मांडलेलं आहे. हे नेमकं काय, त्यांनी हा समन्वय कसा साधला, ॲबस्ट्रॅक्ट ते रिअलिस्टिक आणि आर्किटेक्चर, म्हणजे तिन्ही वेगवेगळं क्षेत्र आहे, ह्याला कसं त्यांनी मांडलं आहे, आपण त्यांच्याकडूनच ते सगळं जाणून घ्या. सो प्लीज उमेगा सर, तुमचा जो अनुभव आहे, कलेचा अनुभव आणि तुमच्या प्रवासाविषयी सर तुम्ही माहिती द्यायची. बेसिकली माझं क्वालिफिकेशन, मी आर्किटेक्ट म्हणून ग्रॅज्युएशन केलेलं आहे इथे तुम्ही आता इथे. आणि आर्किटेक्चर केल्यानंतर
त्यावेळेसच मला पेंटिंगची कलेची आवड होती. त्यावेळेसही मला नॅशनल अवॉर्ड्स भेटलेले आहे. 3 गोल्ड मेडल भेटलेले होते. पेंटिंगमध्ये, स्कल्पचरमध्ये, इवन पोस्टर मेकिंगमध्ये सुद्धा मला त्यात अवॉर्ड भेटले होते. पण नंतरच्या काळात मी आर्किटेक्चरल प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्यात बेसिकली दॅट इज अ ब्रेड अँड बटरवाला वर्क होतं. आता मागील 5-7 वर्षापासून मी पुन्हा ब्रश हातात पकडले. त्याच्यामागे 2 व्यक्ती महत्त्वाचे होते सर, की डॉक्टर हाडे म्हणून आहे आणि त्याच्यानंतर गजानन बोबडे. त्यांच्यामुळे मी ग्रॅज्युएशन केलं आणि आता मी GD आर्ट कंप्लीट करून आता पूर्ण MFA सुद्धा तयारी करतो आहे. आता राहिलं माझ्या पेंटिंग्सबद्दल जर बोलायचं झालं तर मी संडेला हे नेचर ओरिएंटेड किंवा लँडस्केप म्हणून जागेवर जाऊन जे आपण काम करतो त्याच्यात वॉटर कलरमध्ये काम करतो आहे. मात्र स्टुडिओला माझा व्यक्तिगत स्टुडिओ आहे, त्याच्यात मग मी अब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये काम करतो. अब्स्ट्रॅक्ट फॉर्म जो माझा क्रिएशन आहे मॅक्झिमम व्हिलेज एरियाच्या बेसवर आधारित केलेला आहे. जरी तो अमूर्त आहे, त्याच्यातून तुम्हाला रिप्रेझेंट काही होत नसलं तरीही त्याचा बॅकसाईड ऑफ द ड्रॉइंग ती तुम्हाला त्याच्यातून मिळते. सर तुमच्या पेंटिंग्समध्ये एक विशिष्ट प्रकारची कलर स्कीम दिसते. हां. तर त्या कलर स्कीम विषयी काय तुम्ही सांगाल? ते जे कलर्स आहेत सर्व अर्धन कलर्स सारखा आपण वापरतो. जे विलेजमध्ये जसं तुम्ही इथे हे पेंटिंग पाहण्याच्या ती तुम्हाला तेच कलर दिसेल. जास्त करून येलो आकरचा शेड झाला किंवा बर्न सायना झाला किंवा इंडियन रेड कलर, ग्रीन शेड्स, हे तुम्ही आपण त्याच्यातून ते वापरतो. त्याचाच मी याच्यात इफेक्ट्स घेतलेला आहे. इवन याच्यात टेक्स्चर्स पण वापरलेले आहे, फॉर्म्स पण वापरले आहे, लाईन्स पण वापरलेले आहे. तर तो सर्व इम्पॅक्ट तो तिथून घेतलेला आहे, जो मी माझा ह्या पेंटिंग्समध्ये रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. सर बहुतेक तुमच्या सगळ्या पेंटिंग ज्या बघितल्या त्या तुम्ही आता जी कलर स्कीम सांगितली ती त्याच पद्धतीने दिसते. पण आता एक्झॅक्टली तुम्ही जिथे उभे आहात त्याच्या मागे फक्त जी पेंटिंग आहे इथे हलकासा ग्रीनिश हा जो काही कलर दिसतोय बघा, हा, आणि ती एकच पेंटिंग ब्ल्यूइश दिसते, बाकी सगळे अथन कलर सगळं दिसतंय. तर असं नेमकं तुम्हाला काय वाटतं की याच्यात कलर टाका?